बातमी आहे नसरापूर अत्याचार प्रकरणाची। या प्रकरणामध्ये आरोपीचा मुक्काम आता पोलीस कोठडीमध्येच असणार आहे। आरोपीला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नराधम भीमराव कांबळेला पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आज या संदर्भात सुनावणी झाली, त्याला कोर्टामध्ये हजर केलं गेलं आणि यामध्ये आरोपीचा मुक्काम पोलीस कोठडीत असणार आहे। 14 मे पर्यंत त्याला वाढीव पोलीस कोठडी दिलेली आहे। नराधम भीमराव कांबळे हा सध्या पोलीस कोठडीतच राहणार आहे। त्या संदर्भातले अनेक पुरावे हे आता गोळा करण्यात आलेले आहेत। साक्षी पुरावे गोळा करण्यात आलेले आहेत। सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि त्यामुळे भीमराव कांबळे याची आणखी चौकशी केली जाते आणि म्हणूनच त्याचा मुक्काम हा पोलीस कोठडीतच असणार आहे। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट। 14 मे पर्यंतच त्याचा पोलीस कोठडीतच मुक्काम राहणार आहे। त्याला वाढीव पोलीस कोठडी 14 मे पर्यंत सुनावलेली आहे। निलेश खरवरे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। निलेश, काय नेमका युक्तिवाद, काय नेमकी सुनावणी झाली कोर्टात? खरं तर बघितलं तर दुसऱ्यांदा ही पोलीस कोठडी पोलिसांनी घेतलेली आहे। खरं तर तपास जो आहे तो पूर्ण झालेला नाही। चार्जशीट जे आहे ते खरं तर 15 दिवसाच्या आत त्यांना दाखल करण्याचं असं लेखी जे स्टेटमेंट आहे ते पुणे पोलिसांनी दिलेलं आहे। त्यानुसार पोलीस जे आहे ते युद्ध पातळीवर तपास करत आहे। काही पुरावे आणि काही जे अहवाल आहेत वैद्यकीय अहवाल ते येणं बाकी असल्यामुळे पुन्हा एकदा पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात आलेली आहे। 14 मे पर्यंत नराधम जो आहे भीमराव कांबळे त्याला या ठिकाणी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती। 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती पुन्हा मिळावी असे युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आला होता। त्या अनुषंगाने आता कोर्टाने 14 मे पर्यंत कोठडी जी आहे ती वाढवून दिलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर याआधीही त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती। त्यामध्ये पुणे पोलिसांनी वैद्यकीय जे अहवाल आहे किंवा घटनेचा पंचनामा आहे या सगळ्या गोष्टी यात नमूद करण्यात आल्या होत्या। मात्र अजूनही काही वैद्यकीय जो अहवाल आहे तो बाकी असल्यामुळे आणि तांत्रिक गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी पुन्हा एकदा पोलिसांना तपासासाठी वेळ हवी। त्यासाठी पुणे पोलिसांकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती। त्यानुसार आता पुन्हा एकदा पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे। धन्यवाद निलेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।